नियुक्ती या घटकावर आपल्या परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, त्याच प्रकारे नियुक्ती या घटकावरचा एक प्रश्न आपल्या समोर आहे. मग ते पाहूत आपण. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे, असा हा आपल्याला प्रश्न आहे. NIAच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, असा नियुक्ती या घडामोडीवरचा प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे NIAचे सध्या महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांची नियुक्ती सदानंद दाते यांच्या ठिकाणी झालेली आहे. तर सदानंद दाते हे आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आता राकेश अग्रवाल हे NIAचे महासंचालक असणार आहेत. मग NIA संदर्भात आणि त्याच्यासोबत माहिती पाहूया. तर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थाच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे. नियुक्ती झालेली आहे 14 जानेवारी 2026 ला. आदेश गृह मंत्रालयाने दिलेला आहे, कारण हे NIA हे पॅरामिलिटरी सारखं काम करते, जे गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये काम करत असते. नाव राकेश अग्रवाल हे IPS अधिकारी सध्या IPS जे 1994 बॅचचे हिमाचल प्रदेश मधल्या केडर मधून हे IPS अधिकारी आहेत. त्यांची या पदावर नियुक्ती झालेली आहे. कार्यकाळाची मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत शेवटच्या काळामध्ये ते हे NIAचं महासंचालक पद भूषवत आहेत. अशा प्रकारे पहा, NIAची स्थापना काय झाली तर 26/11चा हल्ल्यानंतर 2009 ला NIAची स्थापना झाली. जेवढे काही दहशतवादी हल्ले असतात ते थांबवणे आणि त्यानंतर त्याच्यावर तपास करणे हे NIAचं काम असतंय. या अगोदर NIAचे महासंचालक हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते होते. आता त्यांच्या ठिकाणी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. समजलं का? अशा प्रकारे करंट अफेअरच्या अजून नवीन प्रश्नासाठी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.